झालाय आता आम्ही चाललोय एका गणेश मंदिरामध्ये। सकाळ झालेली आहे। हे बघा आमचे चिल्ले पिल्ले सकाळ सकाळ कॅरिओके घेऊन मस्तपैकी धमाल करतात। माझा नवराला शायनिंग मारतोय त्या बाबतीत जाऊ द्या। आणि आमचा आण्या तर काही आंघोळ करत नाही ना नाश्ता करत, बिचारा त्याचे पप्पा बोलतात तो रेडकू सारखा वरडतो, रेडकू सारखा। खूप सुंदर अशी सकाळ आहे इकडे, आमची सकाळ झालेली आहे। वाव, तिची वेळ झालेली आमची। बघा यांचा नाश्ता चालू आहे। जिजू उशिरा उठलेत म्हणून उशिरा नाश्ता करतात। आम्ही नाश्ता करून झालेला आहे। हे आमचे दादा आहेत जे आम्हाला सगळं सर्व करतात। हाय करा दादा, हाय। प्रकारे गुड मॉर्निंग झाली आहे, नाश्ता वगैरे आमचा झाला आहे। आता आम्ही चाललो आहे एका गणेश मंदिरामध्ये, जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला मी तिथे दाखवते की इथे कसं काय आहे ते। आणि माझ्या बाजूचा नेचर तर तुम्ही बघू शकता। ताई पण मस्त आहे की रेडी झाले, हाय कर हाय। खूप सुंदर असा नेचर आहे माझ्या मागे, पाहू शकता तुम्ही। हाय कर, हाय, हॅलो हाय। आणि बघा एकदम हिरो झालाय। हॅलो, आता अरवलीमध्ये वेतोबा मंदिर आहे तिथे। हे त्यांचं छोटंसं मार्केट आहे, ते मंदिराच्या आजूबाजूचा हा जो प्लेस आहे। फायनली आम्ही पोहोचलोय जिथे मी तुम्हाला सांगत होते। हे आहे वेतोबाचं मंदिर आहे इथे अरवलीमध्ये आम्ही आहोत आता सध्या, तर तुम्हाला दाखवते मी पुढे। चला आम्ही सगळे चाललो आहे। आणि हे बघा मी देवासाठी काय घेतलंय, खूप सुंदर फुलं आहेत ही। जसं पूर्वी रोज पूजा होती, त्याला पाणी लागून पूजेला लाकूड हे जिरणं 80 ते 100 वर्षांनी त्याची स्थापना केली। असं जवळपास 4 स्थापना झाल्या 100 वर्ष 80 वर्षांनी। आणि ही जी मूर्ती आता आहे ती 5वी स्थापना, ही 1996 मध्ये स्थापना झाली, 22 एप्रिल 1996। त्यावेळी तेव्हापासून आता ही लास्ट मूर्ती पंचवटी। पुढे कसं लाकूड एवढ्या प्रमाणात मोठं मिळत नाही, परत बनवायचं म्हटलं की एवढं मोठ्या प्रमाणात लाकूड तो निर्णय घेऊन मग ते पंचवटी परत आता याच्या स्थापनामध्ये होण्याचा विषय 400 वर्षापूर्वीचं जवळपास लिखित आहे। 5वी मूर्ती म्हणजे 400 वर्षाचं पूर्ण झाली 100 प्रमाणे आणि आता ही पुढे 96 पासून ही म्हणजे जवळपास 28 29 वर्ष आता ह्याला जाईल। जवळपास 450 वर्षापूर्वीचा इतिहास तर आहे, त्याच्या अगोदरचा कधीचा असेल हे माहिती नाही। हे सगळं त्याची ओटी वगैरे घेऊन निघालोय। आम्ही देवाला केळाचं नाही वरी ते आवडतं म्हणून आम्ही घेतलाय बाबा। तर आम्ही असं चाललोय। त्यांनी जसा अवतार बघितला नाही म्हणून ते इथे दाखवत आहेत। हे एंट्री आहे, इथे पाय धुवायचे। इथे त्यांनी गंगाजल ठेवलंय, हे पहा। तर आपण आता आलेलो आहे वेतोबा देवाच्या मंदिरापासून। ते माझ्या मागे तिथे वेतोबाचं मंदिर आहे, वेतोबा देवाचं मंदिर आहे। आणि आता आपण त्यांचीच बहीण म्हणजेच श्रीदेवी सातेरी देवी, ते इथे त्यांच्या समोरच मंदिर आहे, ही त्यांची बहीण आहे असं आहे। तर मी तुम्हाला आता आतमध्ये दाखवते, लेट्स सी। तर आता आमचं दर्शन झालंय तर आणि आम्ही आता पॅराडाईज बीच डॉल्फिन पॉइंटला जातोय। तर तिकडे खूप सारे डॉल्फिन्स असतात। येस, माझ्या भावान ते का लोकल ठेवलेले असा तुम्ही जातले ना तेव्हा त्या हाक मारतले धावत धावत बाय बाय इकडे बीच आहे, बघ समोर आहे, बघ पुढे बीच आहे ना ते बघ। हो दम दर्शन। अरे रुको जरा सबर करो। तर काय झालं आता माझे बाईल मारल माका। तर काय झालं? काही नाही झालं बाय। आता तू झालंय, तुझ्या मागून हा येडा येतोबा झालंय। आता किती जातंय सांग? आता हायसूर सासर करायचा माझा प्लॅन होता, नाही माझ्या बयकी गावली ना तिकडं माडात,
त्या शॉर्ट मध्ये त्यांनी त्यांची आता स्टोरी सांगितली, ती पण मालवणी स्टाईल मध्ये. आपण पोचलो इथे आरवली बीच. आरवली बीच नाव आहे हे बीचचं. हे बघा किती सुंदर असं वातावरण आहे इकडे. जिजू हाय करा. सगळे बघा एकदम एक्सायटेड आहेत सगळे. आणि आमचा आनय बघा कसा करतोय, वेड्यासारखा वागतोय आनय. चल तर नमस्कार. आता आपण आत्ताच बीच बघून आलोय. आता मी तुम्हाला इथे जे मी तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं, आम्ही एक गणेश मंदिरात जाणार आहे जे की इथलं खूप फेमस आहे. हे आहे रेडी मंदिर माझ्या मागे. आम्ही आलोय तिथे. आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते की तो मंदिर कसं आहे. तुम्ही आधी बाहेरचं बघून घ्या. स्ट्रक्चर खूप मस्त आहे याचं. गणपतीचं दर्शन झालंय. आता आम्ही घरी चाललोय आणि मग जेवण वगैरे करून पुन्हा गोव्याला जाणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.